नमस्कार मित्रांनो, तारिणी ह्या मालिकेमध्ये केदारवर चिडणाऱ्या सगळ्यांचेच तोंड केदारने केले बंद. तर कौशिकी केदारवर खूप चिडलेली असते. ती केदारला फोन करते आणि घरी बोलवते. केदार कौशिकीचा फोन ठेवतो आणि विचार करतो, मला माहिती आहे आता सगळेच माझ्यावर ओरडणार. मला आता सत्य सांगत स्वतःची बाजू मांडावीच लागणार. केदार घरी जातो आणि दारातच असतो. आता रागात कौशिकी धावतच जाते आणि त्याची कॉलर पकडते. त्याला खेचत आत घेऊन येते. सगळ्यांसमोर ढकलत म्हणते, अशी बाजू मांडलीस? हे सगळे मला प्रश्न विचारतायत, दे आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर. केदार बोलायला लागतो, माझ्या पद्धतीने हँडल करायचं. तेवढ्यात कौशिकी ओढते आणि म्हणते, ही कुठली पद्धत आहे? तेवढ्यात रेखा ओरडते, बर्बाद करण्याची. कौशिकीताई, मी तुमच्याकडे आले होते आणि तुम्हाला सावध पण केलं होतं की युवराजची बाजू मांडण्यासाठी तुम्ही चुकीच्या माणसाची निवड केली. पण तुम्ही काय बोललात? केदारवर माझा पूर्ण विश्वास आहे, घ्या आता. त्यावेळेस माझं ऐकलं असतं तरी काही घडलंच नसतं. कौशिकी म्हणते, केदार तू आता माझ्या नजरेतून उतारलास. ईशा म्हणते, आता भावाला शिक्षा नाही देणार का? तेवढ्यात तारिणी ऐकत आत येत असते. ईशा म्हणते, आमच्याकडून चूक झाली तर तू लगेच शिक्षा देतेस. पद्मिनी म्हणते, हो ना कौशिकी, न्याय सगळ्यांसाठी सारखाच आहे ना? का ह्या घरामध्ये केदारला स्पेशल ट्रीटमेंट आहे? तिथे या सांगू शकला असता की युवराज निर्दोष आहे, त्याची काहीही चुकी नाही. गुलाब नावाचा कुठलाही व्यक्ती त्याला भेटायला नाही आला. पण नाही, याने चांगलीच संधी साधली. तुम्ही दोघांनी संधी दिली आणि याने त्याचं सोनं केलं. दया म्हणतो, केदार अरे बोल ना, तू असं का केलं? मी तुझ्यावर किती विश्वास ठेवला. अरे तुला युवराजची बाजू मांडायची होती, तो कसा निर्दोष आहे हे जगाला सांगायचं होतं. पण तू तर अजूनच बिघडून ठेवलं. निशी म्हणते, मला माहिती आहे माझ्या युवीबद्दल हा असाच वागणार होता. युवी कायमचे जेलमध्ये राहिला तर याचाच फायदा आहे ना? कौशिक म्हणते, केदार तू खूप मोठी चूक केली आणि याची शिक्षा तुला मिळणारच. केदार खाली मान घालून उभा असतो. आता तारिणीला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, द्या ना, तुम्हाला हवी ती शिक्षा द्या, पण त्याआधी त्याची बाजू मांडायची तुम्ही संधी नाही देणार ताई. आता मात्र पद्मिनी, रेखा आणि निशीला खूप राग येतो, पण दयाला मात्र तारिणीचं बोलणं पडतं. रेखा म्हणते, त्यांनी त्याची बाजू मांडली ना, अजून काय बाजू मांडणार? आणि मला माहिती आहे ना, ह्या सगळ्यांमागे तूच असणार. हे पण केदारला करायला तूच सांगितलं होतंस ना? तारिणी म्हणते, निशीची आई, अहो मी असं का करेल? माझ्या बहिणीचा संसार मी उद्ध्वस्त करेल असं तुम्हाला वाटलं तरी कसं? निशी म्हणते, मी काय तुझी बहीण नाही. आज जे काय होतं ना ते फक्त तुझ्यामुळे. त्या दिवशी तू स्टेटमेंट दिलं नसतं तर आज माझा युई जेलमध्ये नसता. दया म्हणतो, अरे थांबा थांबा, तारिणी बरोबर बोलते. केदारला त्याचं मत मांडायची एक संधी तर द्या. पद्मिनी म्हणते, कसली संधी? कुठलीही संधी मिळणार नाही. त्याला जे करायचं होतं तो करून आलाय. कौशिक म्हणते, बोल केदार, तू असं का केलंस? कौशिकीने एक संधी दिली म्हणून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. केदार म्हणतो, ताई मी युवराजचीच बाजू मांडणार होतो. मला तारिणी पण बोलली, अजून कुठलाही गुन्हा सिद्ध झाला नाही. आज जे काय घडतं तेच फक्त सांगायचं. जे काय पुढे घडेल त्याचा पुढे विचार करूया. म्हणून मी युवराजचीच बाजू मांडत होतो. पण तेवढे तो जामखंडे आला आणि तुम्ही बघितलं ना, त्याने मला कसे प्रश्न विचारले. त्यावेळेस मी खोटी उत्तरं दिली असती तर आपलं चॅनल बर्बाद झालं असतं. पद्मिनी म्हणते, तुला काय म्हणायचं? माझा युवराज गुन्हेगार आहे, त्या गुलाबला सामील आहे आणि ड्रग्सचा धंदा करतात? केदार म्हणतो, आता तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कौशिकी म्हणते, केदार तो म्हणतो, हो ताई, मी जे काही सांगणार आहे ना ते अगदी सत्य. आम्ही ठरवलं होतं फॅमिलीमध्ये काहीच सांगायचं नाही. जे काय करतील ते पोलीस ह्या केसमध्येही पडायचं नाही. पण आज अशी वेळ आली की मला सांगावं लागतंय. जी रेव पार्टी चालू होती तिथे आम्ही धाड टाकली. तेव्हा बघितलं तर गुलाबसोबत तिथे युवराजही होता. फक्त असता तर आम्ही समजलं असतो की तो पार्टीला गेला, त्याला काहीच माहिती नाही. पण गुलाबाने त्याची मैत्री एवढी जवळची वाटत होती की युवराज गुलाबला मिठी मारत होता. हो, पण आम्ही पोलिसांना नाही सांगितलं. आणि ताई, हे फक्त एकदा नाही, खूप वेळा घडलं. मला जर सत्य सांगायचं असतं तर मी पहिलेच सांगितलं असतं. आता मात्र पद्मिनी, रेखा आणि निशी शॉकून बघत असतात. पद्मिनी म्हणते, हा खोटं बोलतोय हा. माझा युवराज असं करू शकत नाही. हा गुलाबची त्याची मैत्री असेल पण तो ड्रग्स शक्यच नाही. दया म्हणतो, हे तू कसं ठामपणे सांगू शकते? आता सगळ्यांनी शांत व्हा आणि पोलिसांना त्यांचं काम करू द्या. निर्दोष असेल तर सुटेल, नाहीतर त्याला शिक्षा होईल. जे युवराजला चांगलीच घाबरवते आणि तिच्या खुर्चीवर येऊन बसते आणि म्हणते, या केदारने तर खूप मस्त काम केलंय. एक तर कळालं की हा गुलाबच्या रेव पार्टीत होता,
आता बाकीची माहिती कशी काढायची हे मला चांगलंच माहिती आहे. मकरंद खांडेकर. पण युवराजला मात्र इंडिकेटर लागलेले असतात आणि तो विचार करतो, असं कसं करू शकतात? एमएनवर माझं सत्य कसं सांगू शकतात? आणि मुळात हे सांगितलं कुणी? कोणाची हिंमत झाली? कौशिकी ताई तर असं करणार नाही. तारिणी, नक्कीच त्या तारिणीने केलं असणार. एकदा की मी इथून सुटलो ते तारिणीने केदारला मी सोडणार नाही. तारिणी म्हणते, ताई अजून पण खूप सत्य आहे. केदारांनी मला युवराजबद्दल खूप काही माहिती आहे. आता बघूया युवराजचे अजून काय काय भांडे फुटतात ते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.